अगो गरम आहे, धानवी गरम आहे, पेटा पाहिजे. आज बनवते मी मूग पकोडे. हा आहे आपला मूग पकोडा, ही आहे मेथीची भाजी, ही आहे आपली बिर्याणी. वाव मस्त. थोडा बटाटा टाकला आम्ही, शेंगदाणे आणि बटाटे जरा, आणि मस्त भजी, मूग पकोडा. ही मुगाची डाळ आधी मी भिजू घातली छान. मग त्याच्यामध्ये मीठ, हळद, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलं आणि छान मस्त बघा कशा प्रकारे डाळ भिजली आहे मुगाची. आणि मूग भजी मुलांना खूप आवडतात आणि चव खूप असते. जरा मोबाईल खूप छान आहे. सध्या सुट्ट्या आहेत मला आणि मुलांना जरा घरचे पदार्थ बनवून खाऊ घालायला मला खूप आवडतात. मला एक लग्नाची माझी नेहमी व्हिडिओ वगैरे बरेच लोक बघतात, तर मला हळदीसाठी मी कधी म्हणजे जेवण कोणाचं ऑर्डर कधी घेतलेली नाही आहे, पण मला ऑर्डर आलेली आहे हळदीसाठी. कारण की माझे बरेच व्हिडिओ बिर्याणीचे बघितलेले आहे. तर मला बोलले की मला बिर्याणी तुम्ही ऑर्डर घ्याल का बिर्याणीची. तर बराच वेळ विचार केला. मी त्यांना बोलली की मी ऑर्डर वगैरे घेत नाही, मी माझ्या म्हणजे घरच्यासाठी जेवण वगैरे बनवते. तर ताई मला बोलू लागले, ताई प्लीज आमची ऑर्डर घ्या. आणि मी खूप सुंदर प्रकारे तुमची बिर्याणी आहे. आणि ते घरी आलेले आणि त्यांनी बिर्याणी पण टेस्ट केली बरेच वेळेस. तर तेवढे मला खूप तुमच्या हातची बिर्याणी आवडते. प्लीज प्लीज करून त्यांनी मला ऑर्डर दिली आहे. तर मी किती 100 लोकांची बिर्याणीची ऑर्डर घेतलेली आहे. तर जेव्हा मी बिर्याणी बनवेल तो व्हिडिओ मी टाकेल. तर 7 तारखेला ह्याच महिन्यामध्ये वाटतं ते हळदी आहे, मला तारीख लक्षात नाही आहे. तर आपण बिर्याणीचा ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल तो टाकेल. थँक्यू, बाय. खूप छान. याच्यामध्ये आपण दही वडा पण या मूग डाळीचा आपण खाऊ शकतो छान प्रकारे. दही आता मुलं हे थंड त्यांना बरं वाटेल म्हणून मी दही म्हणजे दही भजींमध्ये टाकून या मूग वड्यामध्ये दही टाकून मुलांना देणार आहे. म्हणजे भजीचा पण ते एक स्वाद घेतील आणि थंड उन्हाळा असल्यामुळे मस्त दही वडा खातील हे मुलं. बाय.